नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्राच्या विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. टॉप 9 मधून सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता. कोकाटेंचा राजीनामा की खाते बदल होणार, या अजित पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. तर कोकाटेंसोबतच्या भेटीनंतर अजित पवारांची फडणवीसांशी चर्चा होणार. ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक. शिवसेनेत होणारे प्रवेश गेल्या काही दिवसांपासून थांबल्याची चर्चा. विशेषतः मुंबईतील माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश थांबले. काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणारे डान्स बारचा आरोप करतायत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण करत ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. गृह मंत्रालयाकडे ठाण्यातील 15 डान्स बारची नावं आणि पुरावे दिले. शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केल्यानंतर दमानिया आक्रमक. शिंदेंच्या ठाण्यामध्ये जे सुरू आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे, दमान यांचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार. राज्य मंत्रिमंडळातील कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करणार. रेव पार्टीवर छापा टाकला. 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली. पंकज भोयर यांची माहिती. तर रेव पार्टीमध्ये खडसेंचे जावई होते. सखोल चौकशी होईल, भोयर यांचं वक्तव्य. संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटतोय. 4 दिवस वॉच ठेवून खडसेंच्या जावयावर कारवाई केली, राऊतांचा आरोप. तर गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर काल आसुरी आनंद होता, राऊतांचा निशाणा. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसे आणि रोहित पवार पुणे शहराच्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार. रेव पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर सध्या पोलीस कोठडीत. रेव पार्टीतील निखिल पोपटाणी, श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार. निखिल पोपटाणीवर 2022 मध्ये आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल. तर श्रीपाल यादव याच्यावर 3 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे. रेव पार्टीतील 7 जणांपैकी 2 गुन्हे दाखल असल्याचंही समोर.